कोकणात सुरू झालेल्या शिमग्यासाठी मुंबईतील प्रवासी आपल्या गावी निघालेत. मात्र मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडीचा त्यांना जबरदस्त सामना करावा लागतोय. रात्री निघालेला प्रवासी अजूनही या वाहतूक कोंडीतच अडकलाय. गावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना 3 तासाच्या प्रवासासाठी तब्बल 8 तास मोजावे लागतात. सध्या मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. मी आहे सध्या मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव परिसरामध्ये. आपण जर बघितलात तर शिमगोत्सवाची धूम सध्या कोकणात सुरू झालेली आहे आणि याच कोकणात येण्यासाठी आता हे मुंबईकर प्रवासी आहेत ते गावाकडे येण्यासाठी सज्ज झालेले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना त्यांना करावा लागतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. साधारण आपण विचार केला तर मुंबई गोवा महामार्गावरच्या माणगाव, इंदापूर, नागोठणे, कोलाडे, वडखळ अशा या परिसरात ही वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे मुंबईकर जो चाकरमानी आहे तो या वाहतूक कोंडीचा सामना करतोय. मुंबईकडून गावाकडे येण्यासाठी हा निघालेला जो प्रवासी वर्ग आहे तो मध्यरात्रीपासून प्रवास करते. काही जे प्रवासी आहेत ते रात्रीपासून या वाहतूक कोंडीचा सामना करतात आणि त्यामुळे साधारणतः 3 ते 4 तासाच्या प्रवासाला या मुंबईकर प्रवाशाला आता 8 तासाचा अंतर आहे तो पार करावा लागतोय आणि त्यामुळे मोठ्या समस्येचा सामना हा मुंबईकर करताना पाहायला मिळतोय. गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.